नमस्कार मित्रांनो. कंबरदुखी, बॅक पेन ही खूप सामान्य समस्या झालेली आहे. कंबरदुखीची अनेक कारणं असू शकतात. त्यात चुकीची जीवनशैली किंवा चुकीच्या सवयी. आता तासनतास वाकून बसणे किंवा वाकून उभे राहणे, त्याच्यानंतर चुकीच्या झोपण्याच्या सवयी, यामुळे सुद्धा कंबरदुखी होऊ शकते. व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे, यामुळे सुद्धा आपल्याला कंबरदुखी होऊ शकते. अयोग्य पद्धतीने वजन उचलणे, लठ्ठपणा, तसंच स्त्रियांमध्ये गरोदरपणा, मासिक पाळीतील वेदना आणि गर्भाशयातील काही समस्यांमुळे कंबरदुखी होऊ शकते. कॅल्शियमची कमतरता असेल किंवा सततचा प्रवास असेल तर त्यामुळे कंबरदुखी होऊ शकते. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कंबरदुखीपासून आपल्याला आराम मिळण्यासाठी वेगवेगळ्या आणि एकदम सोप्या आसनांचा आपण सराव करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चला तर मित्रांनो, तयार होऊया कंबरदुखीपासून मुक्ती मिळण्यासाठी आसनांचा आपण सराव करू. सर्वप्रथम आपल्या पाठीवर झोपा. मर्कटासन आपण सुरुवात करू. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा. पायात सर्वसाधारण 1 फुटाचं अंतर घ्या. त्याच्यानंतर आपला उजवा पाय हळूहळू डाव्या बाजूला वाकवा. अशा पद्धतीने डावा पाय शक्यतो सरळ ठेवा. थोड्या वेळ या स्थितीत थांबा. 10 काउंट करा मनातल्या मनात. त्याच्यानंतर पुन्हा श्वास घेत दोन्ही पाय सरळ. हीच क्रिया आता विरुद्ध दिशेने. आपला उजवा पाय तसाच ठेवा सरळ आणि डावा पाय अशा पद्धतीने उजव्या पायाच्या तळव्याजवळ वाकवा. पाय पुन्हा सरळ करा. हीच क्रिया आपण एकदा पुन्हा बघूया. त्यानंतर डावा पायाने क्रिया करायची आहे. याच्यामुळे आपल्या पाठीचे स्नायू मजबूत होतात, कमरेचे स्नायू मजबूत होतात आणि आपली कंबरदुखी हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर मर्कटासन दुसरी पोज आपण करूया. आता दोन्ही पाय जवळ करायचे. दोन्ही हात खांद्याला अशा पद्धतीने समांतर करा. पाय शक्य तेवढे आपल्या हिप जवळ आणण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण आपले गुडघे डाव्या बाजूला आणि मान विरुद्ध म्हणजे उजव्या बाजूला वळवा. अशा प्रकारे पूर्णपणे गुडघे आणि मान विरुद्ध दिशेला असेल. थोडा थांबा. बघा, पूर्ण कमरेवर स्नायूंना ताण पडतो. श्वास घेत पुन्हा हळूहळू पूर्वस्थितीत या. हीच क्रिया विरुद्ध दिशेने. आता आपले पाय उजव्या बाजूला आणि मान डाव्या बाजूला वळवा. तळवे खांद्याला समांतर असतील. हात खांद्याला समांतर, तळवे आकाशाकडे. थोड्या या स्थितीत थांबा. एक 10 ते 15 सेकंद किंवा मनातल्या मनात काउंट करा. श्वास घे पुन्हा आपल्या पूर्व स्थितीवर. पुन्हा एकदा आसन करूया. मर्कटासन कंबरदुखीसाठी सर्वात छान आसन. मित्रांनो, या आसनांचा दररोज सराव करा. सराव केल्यामुळे तुमची कंबरदुखी नक्कीच दूर होणार. पुन्हा श्वास घेत हळूहळू पूर्व स्थितीत. आता आपले दोन्ही हात आणि पाय शरीराच्या जवळ आणा. पुढचं आसन पाहणार आहोत आपण आता. त्यासाठी दोन्ही पाय एकमेकांना जोडा. हात शरीराजवळ ठेवा आणि पोट आत ओढत आपलं कंबर हळूवार वरती उचलायचे. फक्त कंबर वरती उचला. पोटाला वरून दाब द्या. आत ओढा. नंतर पुन्हा कंबर जागेवर रिलॅक्स. तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता. पोट आत ओढा आणि कंबर वरती उचला. रिलॅक्स. पुन्हा पाठ टेकवा. प्रत्येक आसनाचा सराव तुम्हाला 5, 7 ते 10 वेळा करायचा आहे तुमच्या क्षमतेनुसार. पुन्हा श्वास घेत कंबरेच्या अशा पद्धतीने स्थिती झाली पाहिजे. हळूहळू श्वास सोडा. पुन्हा श्वास घेत पोट आत ओढा, कंबर वरती उचला. ठीक आहे. आता याचीच पुढची स्थिती पाहणार आपण. आपल्या दोन्ही हाताने आपल्या दोन्ही पायांचे घोटे पकडा. आसनाचं नाव आहे सेतुबंध आसन. श्वास घेत आपल्या कंबर वरती उचला. आपले खांदे जमिनीला टेकलेले असतील. शक्य तेवढं कंबर वरती उचलण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत थोडा थांबा. पुन्हा श्वास सोडत हळूहळू खाली या. मित्रांनो, आसनाचं नाव आहे सेतुबंधन आसन. खूप सोपे आणि प्रभावशाली आसनांचा आपण अभ्यास करणार आहोत आज कंबरदुखीसाठी. पुन्हा श्वास घेत जेवढं शक्य असेल तेवढ्या पद्धतीने वरती जा तुम्ही. श्वास सोडत हळूहळू कंबर आपली पुन्हा जमिनीवर आणा. त्याच्यानंतर पुढचं आसन
पवनमुक्त आसन. एक एक पायाने आपल्याला पवनमुक्त आसन करायचं आहे. कंबरदुखी असेल तर पाय मान उचलायचे नाही. आता एक उजवा पाय आपल्या गुडघ्यात वाकवून दोन्ही हाताने आपला गुडघा पकडा आणि पाय आपल्या जेवढा शरीराजवळ आणता येईल तेवढा शरीराजवळ आणा. या आसनामुळे शरीरातील वायू गॅस बाहेर निघतो आणि कंबरदुखीमध्ये आपल्याला आराम मिळतो. पुन्हा पाय सरळ करा. श्वास सोडत डावा पाय आपल्या शरीराजवळ आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी पायाला दाबायचे पोटाजवळ. पवनमुक्त आसन एक एक पायाने 5 ते 7 वेळा 10 वेळा तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कंबरदुखी जशी असेल त्या पद्धतीने करू शकता. श्वास सोडत फक्त पाय जवळ आणा. आता पुढचं आसन पाहूया मित्रांनो, मकर आसन. आपल्या पोटावर झोपा. त्याच्यानंतर दोन्ही पाय जवळ आणा. कोपर अशा पद्धतीने एकमेकांना टेकलेले हाताचा स्टँड तयार करा आणि आपली हनुवटी दोन्ही तळव्यांच्या हातांच्या स्टँडवर ठेवायची आहे आणि एक एक पायाने श्वास घेत गुडघे वाकवायचे. उजव्या पायाने एकदा, डाव्या पायाने एकदा. श्वास घेत गुडघा वाकवा आणि आपली टाच आपल्या शरीराजवळ आणण्याचा प्रयत्न करा. एका पायाने 10 वेळा, दुसऱ्या पायाने 10 वेळा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दोन्ही पायांनी कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल तर खूप छान आसन आहे. तुम्हाला याच्यापासून लगेच आराम मिळतो. कंबरदुखी आणि पाठदुखीमध्ये रिलॅक्स होण्यासाठी खूप सुंदर आहे. मकर आसन याच्या आसनाचा सराव करा. त्याच्यानंतर पुढील आसन आहे भुजंगासन, अर्धभुजंगासन. बघा, कोपरापासून तर आपल्या तळवे आणि बोटांपर्यंत आपले हात जमिनीला टेकवा, हनुवटी जमिनीला टेकवा आणि श्वास घेत फक्त कमरेपर्यंत आपल्या शरीरावरती उचला. थोड्या स्थितीत थांबा, 10 काउंट करा. श्वास सोडत पुन्हा हनुवटी जमिनीला टेकवा, पुन्हा श्वास घेत. बघा, याच्यात काळजी घ्यायची, कोपरापासून तर आपल्या बोटांपर्यंत आपला हात जमिनीला टेकलेला असेल. अर्धभुजंगासन. श्वास सोडत हळूहळू हात खाली. त्याच्यानंतर पाहणार पुढचा सराव करणार आपण मित्रांनो पूर्ण भुजंगासन. आता दोन्ही हातांची तळवे आपल्या खांद्यांजवळ ठेवा आणि हातांचा आसरा घेत आपल्या कमरेपर्यंत, नाभीपर्यंत आपले शरीर पूर्ण वरती उचलायचे. श्वास घेत बघा, पूर्ण ताण कमरेवर पडतो. श्वास सोडत हळू हनुवटी नाही तर माथा जमिनीला टेकवा. पुन्हा श्वास घेत पूर्णपणे शरीरावरती उचला नाभीपर्यंत. हळूहळू श्वास सोडत. याही आसनाचं मित्रांनो तुम्हाला 5, 7 किंवा 10 वेळा सराव करायचा आहे. मित्रांनो, कंबरदुखीसाठी पुढील एक छान आणि प्रभावी आसन आपण पाहणार आहोत, ज्याला आपण कॅट अँड काऊ किंवा मार्जर आसन असं आपण म्हणत असतो. बघा, मार्जर आसन करण्यासाठी सर्वप्रथम हातांचे अंतर घ्या, गुडघ्यांना कोपर लावा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक पंजा पुढे हात आपले घ्या आणि आपला पूर्ण शरीराचा भार गुडघे आणि हात यांच्यावर ठेवा. आता बघा, श्वास घेत कंबर खाली लोटा आणि मान वर घ्या. श्वास घेत श्वास सोडत कंबर वर आणा, शक्य तेवढं वर आणा. हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास सोडत कंबर खाली दाबा, मान वरती. अशा पद्धतीने मार्जर आसन कंबरदुखी आणि पाठदुखीसाठी सर्वात उत्तम. आणि त्याच्यानंतर पुढचं सोपं आसन आहे आपण बघणार आहोत शशकासन. दोन्ही पायात अंतर घ्या आणि हात पुढे सरकवत पूर्णपणे शरीरावरती पुढे खेचा. पाठीचा कणा बघा ताणला जातो, पाठीचा कणा जास्त लवचिक होतो. थोडं या स्थितीत थांबा आणि हळूहळू रिलॅक्स व्हा. मित्रांनो, प्रत्येक आसनाचा सराव तुम्हाला 5 ते 10 वेळा तुमच्या क्षमतेनुसार करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या कंबरदुखी असणारा मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.